पणन महासंघाच्या अध्यक्षपदी रोहित निकम यांची निवड झालेली आहे आणि या पदाचा जर विचार केला तर 68 वर्षामध्ये पहिल्यांदाच हे पद जे आहे ते भाजपकडे आलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये रोहित निकम यांची या पदावर निवड झालेली आहे। निवड झालेले रोहित निकम आपल्यासोबत आहेत। काय सांगणार दादा? बघायला गेलं तर 1957 नंतर पहिल्यांदाच हे पद जे आहे आपल्या भाजपकडे आलेलं आहे आणि त्या पदावर तुमची निवड झाली आहे। सांगायला आनंद वाटतो की मला आज एवढ्या मोठ्या पदावरती काम करायचा आज संधी दिलेली आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस तसंच आपले संकटमोचक जिल्ह्याचे नेते गिरीशभाऊ महाजन असतील, पणन मंत्री जयकुमारजी रावल असतील, तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्राताई असतील, शिंदेसाहेब असतील, या सगळ्यांच्याच आशीर्वादाने मला ह्या पदावरती काम करायची संधी मिळालेली आहे। आणि विशेष करून मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे मला ह्या पदाला कसा न्याय देता येईल याच्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेल। त्यातल्या त्यात आधारभूत किमतीवरती महाराष्ट्र शासनाच्या आणि देशाच्या म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जेवढ्या स्कीम्स असतील त्या पणन महासंघामार्फत कशा राबवता येतील आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसा बेनिफिट त्याचा होईल याचा मी प्रयत्न करणार आहे। दादा, आपण जर बघितलं तर सहकार वर्षाचा आपला कुटुंबातलाच वारसा आहे। आपण या सहकार पदाचा चांगला अनुभव आहे। त्या पार्श्वभूमीवर ही निवड जी होती ती मुंबईत झाली आणि ही निवड बिनविरोध झाली आहे। काय सांगाल? हो, म्हणजे आजोबा बॅरिस्टर दादासाहेब निकम माजी आमदार हे सहकार क्षेत्रात यांचं भरीव कामगिरी होती। अनेक साऱ्या संस्थांवरती नूतन मराठा असेल, भूविकास बँकेचे ते राज्याचे अध्यक्ष होते, तसेच जळगावचं सहकार बोर्ड देखील त्यांनीच आणलेलं होतं। तर सहकाराचा बाळकडू मला हा त्यांच्याकडूनच मिळाला आणि त्याच्यामुळे घरात लहानपणापासूनच कॉपरेटिव्ह सहकार या संदर्भात सगळी माहिती होती। त्यातल्या त्यात आज आपले देशाचे पंतप्रधान मोदीजींचा नारा आहे सहकार से समृद्धी। तर तसेच आपले जे सहकार मंत्री झालेत हे पहिल्यांदाच कॉपरेटिव्ह मिनिस्ट्री या शासनाने सुरू केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून अनेक सारे उपक्रम सुरू आहेत। पहिल्यांदा असं वाटतंय आम्हाला देखील की सहकाराला फार चांगले दिवस आलेले आहेत, कारण की एक्सपोर्ट कोऑपरेटिव्ह ऑफ इंडिया असेल, त्याच्यानंतर सीड कॉर्पोरेशन असेल, असे वेगवेगळे उपक्रम अमितजी शहांनी सुरू केलेले आहेत आणि त्याचा खालपर्यंत आपल्याला कसा बेनिफिट देता येईल अनेक योजना सुरू झाल्या आहेत आणि हजारो करोडो रुपयांची गुंतवणूक आपलं सरकार केंद्रातलं सहकार क्षेत्रावरती करत आहे। तर याचा पुरेपूर केवढा फायदा होईल, सहकार क्षेत्र कसं पुनर्जीवित करता येईल यासाठी सातत्याने केंद्र सरकार हे विचार करत आहे, तसंच आता राज्य सरकार देखील करत आहे। आणि त्यात एक छोटासा सहकारचा कार्यकर्ता म्हणून मला आपल्या जिल्ह्यामध्ये अजून कसा त्याचा बेनिफिट देता येईल, तसंच राज्यामध्ये इतर जिल्ह्यांमध्ये देखील हे कसं आपल्याला शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवता येईल याचा मी आटोकाट प्रयत्न करेन। तर सहकार मंत्री जे आहेत आपले अमित शहा असतील किंवा नरेंद्र मोदी यांचा जो सहकार ते समृद्धी जो नारा आहे त्या नाऱ्यानुसार प्रत्येक महाराष्ट्रातला जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेण्यापासून तर प्रत्येक तळागाळातल्या गावखेड्यातल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास या ठिकाणी रोहित निकम यांनी बोलताना व्यक्त केला आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।